अजितदादांना अग्नी देण्याआधीच शपथविधीची तयारी, उमेश पाटील यांचा खळबळजनक दावा। नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या एका दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीपूर्वीच काही जणांकडून राजकीय हालचाली सुरू झाल्या होत्या, असा गंभीर दावा उमेश पाटील यांनी TV9 मराठीशी संवाद साधताना केला आहे। नेमकं उमेश पाटील काय म्हणाले? राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेपासून पक्षातील अंतर्गत मतभेदापर्यंत अनेक मुद्द्यांवर सध्या राजकीय चर्चा सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांची एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी कोणाचंही नाव थेट घेतलेलं नव्हतं। यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की त्यांची पोस्ट कोणत्याही एका व्यक्तीला उद्देशून नव्हती, मात्र अजितदादांच्या निधनानंतर पक्षातील काही हालचालींबाबत त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले। उमेश पाटील म्हणाले की अजितदादांच्या अपघाती निधनानंतर दुसऱ्याच दिवशी अंत्यविधी झाला, मात्र या दरम्यानच्या काळात काही लोकांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन केले होते। इतकंच नाही तर त्यांचा सर्वात मोठा दावा म्हणजे दादांना अग्नी देण्याआधी काही लोकांनी शपथविधीची तयारी सुरू केली होती। हा मंत्री होणार, तो केंद्रात जाणार, अशी चर्चा सुरू होत्या। या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। उमेश पाटील यांनी पुढे असा सवालही उपस्थित केला की ज्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्या कुटुंबाला आधार देण्याऐवजी, सांत्वन करण्याऐवजी काही लोक राजकीय आडाखे बांधत होते। दरम्यान रुपाली ठोंबरे पाटील यांनी उमेश पाटील यांच्यावर टीका करत ते नाव घेण्यास घाबरत असल्याचं म्हटलं। यावर उमेश पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं। उमेश पाटील कोणाच्या बापाला घाबरत नाही। उमेश पाटील अजितदादांचा कार्यकर्ता आहे। दादा जसे निडर होते तसाच उमेश पाटील आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितलं। आता उमेश पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला नवं वळण मिळणार का? अजितदादांच्या निधनानंतर खरंच राजकीय हालचाली सुरू होत्या का? आणि उमेश पाटील यांनी उल्लेख केलेले ते लोक नेमके कोण? या प्रश्नांची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।